नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यामध्ये 2 दिवस हजेरी आणि मुक्काम केलेला आहे. तथापि आज पुणे श्रमिक वार्तामध्ये त्यांनी विरोधकांकडे एकही विकासाचा मुद्दा नाही अशी स्पष्ट भूमिका घेत मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाची खात्री त्यांनी यातनं दिली. पुणे एक असं वाढतं शहर आहे की ज्याला रिंग रोडची प्रचंड आवश्यकता होती आणि अनेक वर्षापासून रिंग रोडचं काम प्रलंबित होतं. मी मुख्यमंत्री असताना आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालून अलाइनमेंट फायनल केली, त्याचं एक्विजिशन चालू केलं आणि आता पुन्हा या ठिकाणी सरकारमध्ये आल्यानंतर अजितदादा देखील आमच्या सोबत आहेत. शिंदे साहेब, मी, अजितदादा आम्ही लक्ष घालून आता जवळपास मोठ्या प्रमाणात आमचं एक्विजिशन झालेलं आहे. आउटर रिंग रोड आणि इनर रिंग रोड हे दोन्ही रिंग रोड जे आहेत हे पूर्ण झाल्यानंतर फक्त पुण्याच्या ट्रॅफिकचं इंटिग्रेशन होईल असं नाहीये. या रिंग रोडमुळे पुण्यामध्ये जवळपास 2.5 लाख कोटी रुपयाची व्हॅल्यू तयार होईल. ही एक विजन ठेवून आम्ही पुण्यामध्ये काम केलं. 2014 नंतर पुण्याच्या विकासाची विजन आज आपण बघा, स्वारगेटला जे मल्टी मॉडेल हब आपण तयार करतोय, वन ऑफ इट्स काइंड आहे. म्हणजे देशातल्या कुठल्याही मेट्रोमध्ये अशा प्रकारचा हब आपल्याला दिसणार नाही जो स्वारगेटला आपण घेतला आहे, ज्याच्यामध्ये मेट्रोही इंटिग्रेट होणार आहे, ज्याच्यामध्ये एसटी बसही इंटिग्रेट होणार आहे, ज्याच्यामध्ये सिटी बसही इंटिग्रेट होणार आहे. सगळ्या प्रकारच्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आपण त्या ठिकाणी इंटिग्रेट करतो. या विजननी काम करण्याचा प्रयत्न आपण पुण्यामध्ये केलेला आहे आणि मला विश्वास आहे, कारण मी हे बघतोय की पुणे जसं मुंबईने अनेक वर्ष महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून काम केलं, आता नेक्स्ट आपण जर अर्बन अॅग्लोमरेशनचा विचार केला तर नवी मुंबई आणि पनवेल या ज्या 2 कॉर्पोरेशन आहे, यातलं अर्बन अॅग्लोमरेशन आणि पुणे पीएमआरडीए क्षेत्राचं अर्बन अॅग्लोमरेशन हे नवीन ग्रोथ इंजिन आहेत. कारण टेक्नॉलॉजी आणि मॅन्युफॅक्चरिंग या दोन्हीचं मॅग्नेट इथे तयार झालेलं आहे आणि आज एक प्रकारे मुंबई पुणे आपण जोडलेलं आहे. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यामध्ये बाजीराव रस्ता येथे नातूमागे आज मोहोळ यांच्या प्रचारार्थ सकाळी सभा आयोजित केली होती. त्यांच्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की पुणे शहराचा विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्याकरता, त्याचप्रमाणे मेट्रो सुरू करण्याकरता त्यांनी सातत्याने गेल्या 5 वर्षात पाठपुरावा केला आणि त्यामुळे आज पुण्याला विकसित विमानतळ आणि मेट्रोची सुविधा आपल्याला मिळते. गिरीश बापट आणि मुक्ता टिळक यांचे कामाची आणि त्यांच्या पाठपुराव्याची विशेषत्वाने आठवण येते. त्याची अलाइनमेंट आता पूर्ण झालेली आहे आणि जसं पुण्यामध्ये मी ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो तेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे ज्यावेळी बांधला होता त्यावेळी वेस्टर्ली बायपास हा त्यावेळी करण्याची संधी मला मिळाली, पण त्यावेळी माझी चूक झाली. त्याचवेळी अजून डिटेल 25 वर्षाचा विचार करून करायला पाहिजे होता, पण नंतरच्या काळामध्ये या रोडवर अनेक ट्रॅफिक जाम व्हायला लागला. त्यामुळे अतिशय IIT चांगले कन्सल्टंट यांच्याशी कन्सल्ट करून हे जे चांदणी चौकाचं डिझाईन तयार झालं आणि तोही प्रकल्प पूर्ण झाला आणि ज्यामुळे पुण्यातला एक ट्रॅफिक जामचा महत्त्वाचा प्रश्न सुटला. पुण्यामध्ये रिंग रोड होणार आहे आणि या रिंग रोडला बाहेरच्या बाहेर पुण्यात येणारे राष्ट्रीय महामार्ग जुळणार आहेत.
त्यामुळे नक्कीच पुण्याच्या आतमध्ये पोल्युशन आणि ट्रॅफिक जाम निश्चितपणे कमी होईल. वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि रोड ॲक्सिडेंट्स ही पुण्यातली मोठी समस्या आहे. पण मला विश्वास आहे की या रिंग रोडमुळे नक्कीच होईल आणि याच रिंग रोडमुळे पलीकडे पुणे ते औरंगाबाद हा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि ते काम आता महाराष्ट्र सरकारच्या दीक्षित साहेब ज्याचे MD आहेत त्या कॉर्पोरेशनला दिलं आणि पुणे ते औरंगाबाद हे केवळ 2 तासात पूर्ण होईल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात सभा घेतली आणि त्यावेळेला मुरलीधर मोहोळ यांना विजयी करण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना अग्रणी असेल असं ठाम प्रतिपादन केलं. त्याचबरोबर अजितदादा पवार हे कधीही जातीपातीचं राजकारण करत नाही अशी स्पष्ट माहिती त्यांनी यावेळेला दिली. आणि ही नियोजन शून्य जेव्हा शहरं उभी राहायला लागतात त्याच्यातनं काही आपल्या हातात लागणार नाहीयेत आणि अनेकांची इच्छा देखील नाहीये आणि म्हणून ते तुम्हाला दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतायत. मी मागे सांगितलं होतं ना की ज्यावेळेला शरद पवार साहेबांनी ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली 1999 साली, आज राष्ट्रवादी काँग्रेसची पण लोक इथे आहेत पण ते अजितदादांबरोबर आहेत. बाकी अनेक मतभेद असतील माझे अजित पवारांबद्दल, पण एक गोष्ट तुम्हाला निश्चित सांगतो, अजित पवार या माणसाने कधी जातीपातीचं राजकारण नाही केलं. मी आजपर्यंत सगळ्या गोष्टी पाहत आलो त्यांच्या, पण एका गोष्टी बाबतीत शरद पवार साहेबांबरोबर राहून पण त्यांनी कधी जातीपातीचं राजकारण केल्याचं आजपर्यंत मला आठवत नाही. आणि हे सगळं जे जातीपातीचं विष हे 1999 सालापासून जे कालवायला सुरुवात झाली आहे, इथे संभाजी पार्कमध्ये राम गणेश गडकरींचा पुतळा उखाडला गेला होता. अरे माहिती आहेत का ते कोण आहेत? राम गणेश गडकरी माहिती आहेत का? अनेकांना वाटलं नितीन गडकरींचे नातेवाईक आहेत म्हणून उखडला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी पुण्यामध्ये संवाद साधला असताना देशामध्ये लोकशाहीचे सर्व स्तंभ आता खिळखिळे झाले असून लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि ती हुकुमशाहीच्या दिशेनं चाललेली आहे असं स्पष्ट प्रतिपादन त्यांनी केलं. त्याच वेळेला पुण्यातील उमेदवार हा 100% निवडून येतो आणि जे पुण्यात घडतं तेच देशात घडतं याची स्पष्टोक्ती त्यांनी दिली. और ये कोई प्रश्न है, जरा सोचिए कि 1930 से 60 के बीच में लगभग 30 या 40 देश स्वतंत्र हुए इंपीरियलिज्म से. वो डच का हो या अंग्रेजों का हो या फ्रांस का हो या बेल्जियम का हो, और वो चाहे एशिया में हो, अफ्रीका में हो, ऑस्ट्रेलेशिया में हो, दक्षिण अमेरिका में हो, ये सब 30-40 देश ऐसे इंपीरियलिज्म से स्वतंत्र हुए लगभग 1930 से 1960 के बीच में लगभग. तो आप ये प्रश्न पूछिए, बड़ा एक रोचक प्रश्न है जिसमें मैं समझता हूँ शोध होने की आवश्यकता है कि इन सभी 30-40 देशों में एक देश बचा है, सिर्फ एक देश है जो पूरी तरह से स्वतंत्र गणतांत्रिक लोकतांत्रिक है, और वो देश है भारत. और अगर भारत की साइज, भारत की विविधता से तो कोई 20 देशों में से कोई. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदारी यांनी आज वार्तालापाच्या कार्यक्रमामध्ये पत्रकारांना प्रश्न केला की एक वेळ गिरीश बापट यांचं कार्यालय कुणी फोडलं, त्या उमेदवाराचा शोध घ्या, त्या व्यक्तीचा शोध घ्या, म्हणजे सोमवारी मतदान करताना तुम्हाला निर्णय करायला सोपं पडेल असं त्यांनी सांगितलं. राज्याचे वेगवेगळ्या पक्षाच्या सरकारमध्ये असलेले उपमुख्यमंत्री
यांचे सभागृहामध्ये मग राज्यभर दौरे ऐकत, दौऱ्यावर भाषण ऐकतो, विकास. पण काल 1-1.5 तासाचा पाऊस जो पुण्यामध्ये पडला आणि मी रस्त्याने फिरलो, तो विकास कुठं शोधू, पुण्याचा विकास कुठं शोधू असा प्रश्न आला. पावसाळा सुरू झाल्यावर काय होईल, मी त्याशी मुद्दाम पाहायलाच येईल पावसाळ्यामध्ये, तुम्हाला सगळ्यांना भेटायला येईल. त्या पत्रकार भवनापर्यंत पोहोचू शकेल का काही विचार करावाच लागेल, पण येईल पाहायसाठी नक्कीच. पुण्यामध्ये जी नदी वाहते ती नदी आहे की काय आहे हे मी सांगण्यापेक्षा आपणच ठरवून टाकावं. पण आज आवर्जून हे सांगतो की शेवटी विचारधारा महत्वाची असते. ही देशाची जी निवडणूक आहे ही विचारधाराची आणि एक आयडियोलॉजी निवडणूक आहे असं आपण गृहीत त्या पद्धतीने चालतोय. देश पातळीची आयडियोलॉजी सिंघवी साहेब बोलून गेले, सन्मान्य आमचे नेते उल्हादादा नक्कीच सांगतील, त्यांचा दीर्घ अनुभव जो आहे. पण पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार आहे त्याला बीजेपीच्या नावावर बीजेपीच्या चिन्हावर मतं मागण्याचा मूलभूत अधिकार आहे का हो, हा प्रश्न मी पुणेकरांना आपल्या माध्यमातून विचारतो. तुम्हा सगळ्याचे या पुण्याचे लाडके गिरीश बापट साहेब जे आमदारी होते, पालकमंत्री झाले, खासदारी होते, सगळ्या जातीपंथाच्या लोकांना घेऊन चालण्याची भूमिका वैचारिक ठेवण होती. 2007 मध्ये कोणी त्यांचं ऑफिस तोडलं हे पुनश्च पुणेकरांनी आठवण करून घ्यावं. नुसतं त्यांचंच नाही तोडलं, पक्षाचं सुद्धा ऑफिस कोणी तोडलं पुणेकरांनी विसरू नये. कारण शेवटी हा काही भातुकलीचा खेळ नाही आहे. खासदार म्हणजे एका नगरसेवकची निवडणूक नाही आहे, ही निवडणूक देशाची आहे, आयडियोलॉजी आहे. आणि मग अशा याच्यामध्ये कुठल्या व्यक्तिमत्वाला मत दिल्यानंतर तो व्यक्तिमत्व त्या उच्च स्तरावर जाऊन कशा प्रकारची भूमिका मांडणार हा त्याचा महत्वाचा विषय आहे. त्यांचा विकासाचा विषय आपण महानगरपालिकेमध्ये महापौर असताना पाहिलाच आहे. पण आता देश पातळीवर समजा एक वैचारिक विचार मांडणार असा तर त्यासाठी कुठलं व्यक्तिमत्व निवडलं पाहिजे. किमान एक अभ्यासू विचारवंत शहर पुणे, बाळ गंगाधर टिळकांचा वारसा असलेला पुणे, महात्मा ज्योतिबा फुले यांचा वारसा असलेला पुणे, असा मोठा वैचारिक आणि सांस्कृतिक वारसा असलेला पुणे. या पुण्याचा प्रतिनिधी उद्या देश पातळीवर गेल्यानंतर ज्यावेळेस ते अनालिसिस होईल तर त्यावेळेस पुण्याच्या सतत विवेकबुद्धीने निवडलेला उमेदवार कोण याची तिथे नक्कीच चर्चा होईल. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान तुम्हाला करता येणार आहे. मतदान करण्याकरता तुमचं नाव मतदार यादीत आहे का नाही हे तुम्हाला तपासता येतं. ऑनलाईन सुद्धा तपासता येतं किंवा जे मतदान केंद्र तुमच्या घराच्या जवळ आहे तिथे आता अनेक कार्यकर्ते लॅपटॉप घेऊन बसलेले असतात आणि तुमचं नाव सांगितल्यावरती ते शोधून तुम्हाला स्लिप तयार करून देऊ शकतात. तुमचं जवळच्या मतदार केंद्रात कुठे नाव आहे तेही तुम्हाला मिळू शकतं. काही वेळेला जुनं नाव तसंच राहिलेलं असतं, सर्चमध्ये ते सगळं सापडतं आणि त्यावेळेला आपण निर्णय घ्यायचा की आपण मतदानाला कुठे द्यायचं. पण मतदान करायचं हा निर्णय मात्र तुम्ही ठाम ठेवायला पाहिजे. तुमच्याकडे TN शेषनच्या काळामध्ये जे ओळखपत्र मतदात्यांना देण्यात आलं होतं ते सुद्धा ग्राह्य धरलं जातं. त्याचप्रमाणे तुमचं आधार कार्ड
पॅन कार्ड, तुमचं बँकेचं पासबुक हे सुद्धा तुम्हाला पुराव्याचा करता बरोबर ठेवावं लागणार आहे. पण मतदानाचा टक्केवारी आपल्याला नक्की वाढवायची आहे. पुणे शहरामध्ये उच्चांकी मतदान करायचा संकल्प अनेक दिग्गजांनी सोडलेला आहे. पण आम्ही तुम्हाला विनंती करतो की पुणे वृत्तदर्शनचे खास प्रेक्षक म्हणून तुम्ही त्या ठिकाणी मतदानाला जा. मतदान केल्यानंतर तुमची क्लिप आम्हाला पाठवा. ती क्लिप आम्ही टेलिकास्ट करू. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.